चला लॉक नाही लावत काय चावी दे फक्त नीट. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. राजस्थानमधून तुम्हाला जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता जातोय, कुठे जातोय? खट्टूश्यामला. खट्टूश्याम बाबाचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊ आपण, दर्शन घेण्यात जाऊ आपण. तर आम्ही चाललोय खट्टूश्याम बाबाचं दर्शन घ्यायला. प्रॉपर रिक्षा केलेली आहे, रिक्षामधून चाललोय प्रॉपर. आखी रिक्षा भरलेली आहे. अरे बाजूची रिक्षा खाली आहे. एवढी कसली घाई पाहिजे हो? तर आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. आज जरा गर्दी कमी आहे. अरे गाड्यांचीच इथे, माणसांपेक्षा गाड्यांची जास्त गर्दी आहे. चला रे, पाय वाजतायत रे. चला लेट्स गो गाईज, लेट्स गो. पाय वाजतायत बेकार. गर्दी नाही एवढी. 50 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलंय. आपण 50 डिग्री सेल्सिअस मध्ये चालतोय. म्हणजे आपण कुठल्या लेवलची माणसं विचार करा. माणसंच आहोत ना नक्की. हा आलो पुढे. आता काय अरे बाप रे बाप, हे काय आला? अरे बाप रे, चला दर्शन डायरेक्ट बाई तो होती ती बाय. इकडे इकडे देख. चला ए यार कुठून आहे? इकडे अरे राजा, सर्व सेम आहे. फ्री पाणी भेटते. फ्री पाणी भेटते. बाटल्या बिटल्या पडल्यात खाली सगळ्या. कचरा बघा कसला आहे खाली. खतरनाक कचरा आहे खाली. बाटल्यांचा कचरा आहे. ॲक्च्युली विषय काय झाला, आम्हाला VIP तिकीट नाही भेटला. म्हणजे VIP चा विषय तर काहीतरी स्कॅम होतो VIP मध्ये. सो आम्ही VIP तिकीट घेतलंच नाही. आम्ही डायरेक्ट नॉर्मल लाईनीमध्ये जातोय. गर्दी नाही म्हणून. आणि दुपारची गर्दी पण नाही. गर्दी डायरेक्ट संध्याकाळी होईल. सो चिलमध्ये चाललं आमचं सगळं. चल आता बघू. चल कुठल्या तर लाईनीमध्ये घुसलो आम्ही. बघू आता. आम्हाला वाटतं चुकलं आहे, आम्ही चुकत्या लाईनीमध्ये घुसलो आहे. बघू पुढे जाऊ आता. काय आमची कार्टी जरा आगाव आहेत. कुठं पण घुसतात. सारखं पडतोय खांद्यावरनं. हां अरे डायरेक्ट डिरेक्ट.
मग कार्टी गेली पुढं मी राहिलो पाठी. कार्टी धावतेच नुसती. कॅमेरामॅन मागे चालतो. नाही मी सगळ्यांना घेतो चला. मला असं काय वाटतं डायरेक्ट मंदिर आपण स्किप केलाय, दुसऱ्या लाईनीमध्ये घुसलोय. अरे काय विषय नक्की. नाही नाही चल बरोबर आहे बरोबर आहे. आता पुढे गेला समजेल. तेरा सीढ़ी वाली बस. बस हाँ बस. जो भी होता है भगवान की मर्जी से होता है भाई. जो भी होता है भगवान की मर्जी से होता है. भगवान से आगे कुछ नहीं भाई. बाबू अरे कोणती VIP लाईन अरे नॉर्मल लाईन आहे, VIP लाईन थोडी आपली. भगवान की मर्जी भाई. आपले कर्म चांगले आहेत, आपले कर्म चांगले आहेत म्हणून आपण डायरेक्ट इकडे आलो. बाकीची लाईन किती मोठी आहे. आपले कर्म जामच चांगले आहेत, जास्तच. आपण काहीतरी कुठेतरी चांगले कर्म केलेत म्हणून डायरेक्ट देवाच्या पायाशी आलो डायरेक्ट आपण. काय रस्ता बघून ठेवा, नंतर येताना या. काय नशीब आहे बघ ना आपलं. अरे एक कुठं डायरेक्ट घुसले. चला 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 मोबाईल बंद इथून. A few moments later. प्रत्येकाने इथं आपली इच्छा मागतायत. तिथं नारळ आणि बांधायचं असतं, अत्तरवर टाकायचं असतं त्याच्यावर. आणि ती काय तुमची मनातली इच्छा असेल ती मागायची आणि मागितल्यानंतर जर ती इच्छा पूर्ण झाली तर परत यायचं ना. इच्छा जर पूर्ण झाली तर परत तिथे यायचं आपल्या मंदिरात. जरा तुमचं झालं इच्छा मागून, आमचा आता आम्हाला इच्छा मागू द्या. हा हे वैभव या वैभवला हिशोबात लग्न करायचं. वैभवच्या मनातली इच्छा वैभवने सांगितली. काय 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 आणि माईक इकडे आहे इच्छा पण हिने माईक इकडे, माईक इकडे आहे. सांगितली. येत नाही का हा जवळ आहे की असा आवाज येणार नाही. माईक इकडे काय बोलणार आहे? नाही रांद्रा हे पण करू का? तुम्ही टाकायचे नाही चालू ठेव ना. राहून दे करतो पण. हा चालू ठेव. एवढ्या काहीतरी मागताय मी. देवाचा प्रसाद सांगतो. जरा आज कर बघ. शिकला तू. सो गाईज आपला प्रॉपर कोण दर्शन राहिले झालेलं आहे. कोण राहिले? एकदम खतरनाक दर्शन झालं आहे. आम्ही VIP पास वगैरे नव्हता काढला तरी पण एकदम म्हणजे असं थांबायला वगैरे नाही लागलं. गर्दी आहे तरी पण आम्ही डायरेक्ट कुठे डायरेक्ट आम्ही देवाच्या इथे गेलो. देवाच्या पायाच्या इथे गेलो. डायरेक्ट तिथे दर्शन भेटलं आम्हाला. आम्हाला जास्त लाईनी वगैरे राहायला लागली नाही. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो आम्हाला काही करता आलं नाही. पाणी इथलं चला आता परत हॉटेलकडे मार्गस्थ होतोय आम्ही. काय पाहिजे आता? संध्याकाळी येऊच ना परत. संध्याकाळी कामच की आपल्याला. संध्याकाळी परत येणार आम्ही. असू दे गर्दी रात्री, आज काहीच करतो नाही. तरी पण यायचं आपण. आपल्याला कामं काय? आपण फिरायला तर आलोय. गर्दी वाढली रे मगा तुझी, पण आपलं एक नंबर काम झालं राव. गर्दी असून आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटला. बरं मस्त दर्शन. एक नंबर. अडचण काय नाही. VIP पेक्षा भारी, VIP पेक्षा भारी दर्शन भेटलं. हां चांगले आहे का राजस्थानी छाछ? व्हेरी नाईस, टेस्टी. चला रे पाठापाठ. हुर्रा, हुर्रा. तर आता आमचं प्रॉपर दर्शन झालेलं आहे. हा
आलेत का नाही सगळे इथे तरी करा फोटो मस्त हा काढू इथे चल. तर आमचं खाटूश्यामचं दर्शन झालेलं आहे आणि इथून आम्ही आलोय परत हॉटेलला दर्शन घेऊन आणि इथून आपण जाणार आहोत कुठे सालासर बालाजी बालाजीला जाणार बालाजीला आता इथून थेट बालाजीवरून परत येणार हॉटेललाच या आणि इथून परत आम्ही जाणार आता गेलेलो तिकडं खाटूश्याम बाबांच्या इकडे मार्केट वगैरे तिकडे जरा आपण फिरणार मस्त रात्रीच एक्सप्लोर करणार चलो भेटू आपण डायरेक्ट आता बालाजी मंदिरात चला चला निघतो आम्ही बालाजीच्या मार्गावर चला सो मित्रांनी आम्ही आत्ता आलोय सालासर बालाजीला लय भांडणं करून आले आम्ही बालाजीचं दर्शन करून धिंगाणा करून आलोय आलोय. आम्ही. पण धिंगाणा करून आलोय. येताना एवढे राडे गेलेत एवढे धिंगाणे घातलेत ते आम्ही हा ते आम्ही ह्याच्यामध्ये दाखवू शकत नाही पण जाम मोठा मॅटर झालाय तो मॅटर सॉल्व्ह करून त्यामुळे आम्हाला उशीर झाला पण आम्ही आलो दर्शन घ्यायला आलो. चला आता पुढे जाऊ दर्शन घेऊ. काय आला दोन नंबर गेटने गेले चला तिकडनं चला गेट नंबर 2 आज जरा गर्दी कमी आहे. मला विचारा चला आतमध्ये आलो आम्ही आता एंट्री मारतोय. आज जास्त गर्दी आहे म्हणजे संध्याकाळची आता रात्रीची गर्दी होईल कारण एकादशी आहे एकादशीला जाम गर्दी असते खाटूश्याम आणि इकडे जाम गर्दी असते बालाजीला. चला दर्शन तर घेऊ. चला रे अवली बाकीची गँग कुठं राहिली आता धावत चाललेत. चलो भागो. आय थिंक बंद व्हायचं टाइम झालं काय चला बघूया आतमध्ये कुठपर्यंत मोबाईल अलाउड आहे व्हिडिओ काढायला तिथपर्यंत काढू आपण. तर गाईज आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. फायनली जाम कष्ट करून आम्ही आई दर्शन घेतलेलं आहे कारण आता येताना आतमध्ये आम्हाला इथे पोहोचायचं होतं जाम मोठे मॅटर झालेला भांडणं झालेली 8च्या आतमध्ये आम्ही पोचा आम्ही 2-3 तास तिथंच घालवली भांडणात पण मजा आली. हां मजा आली पण प्रश्न असा होता की आम्हाला 8च्या तिथं पोचायचा होता आणि आमची ट्रॅव्हलिंग होती 1.5-2 तासाची ट्रॅव्हलिंग होती. तिकडून गेली का ती कुठून गेले काय माहीत नाही पण शेवटी आम्ही आलो एकदम काटकसरीने आलो. जर 10-15 मिनटं अजून लेट झालो असतो तर आम्हाला दर्शन भेटलं नसतं पण एवढा लांब येऊन दर्शन भेटलं. जर नसतं भेटलं तर आमचे सगळा गंडाबा झाला असता. तर चला आता दर्शन झालं आहे. आता आम्ही जाणार आहोत परत खाटूश्यामला नाईट आऊट करायला. पूर्ण रात्र खाटूश्यामला आणि राजस्थानची फेमस दाल भाटी खायला दाल वाटी खाणार आज. पूर्ण बघा आज ब्लॉग हा मजा येणार आहे. प्रॉपर नाईट आऊट करणार होतो बाहेर. चला आता आम्ही निघणार आहोत परत खाटूश्यामला हॉटेलला. ते थोडा फ्रेश होऊन मग आम्ही निघू डायरेक्ट नाईट आऊटला. बाय बाय. तब तक के लिए बाय बाय. चला A few moments later. कुठं चाललोय आपण हा होय इकडं चल इकडं विचार ना. तर गाईज आम्ही आलो आहे परत आता हॉटेलला आणि आता आम्ही शोधतोय काय शोधतोय दाल भाटी डाळ वाटीत चुरमा शोधतोय. वाजले रात्रीचा 12:30-1 वाजलेत रात्रीचे तरी पण आम्ही शोधतोय फिरतोय बघूया कुठे भेटतंय काय बघू. चला बहुतेक इथे पण नसेल भेटलं तर चांगलं भेटेल
दाल बाटी मिलेगा दाल बाटी मिलेगा हाँ मिलेगा ना अभी बस भेटता येते सर फॅन खाली चल ना फायनली हॉटेल भेटलं आहे आम्हाला अजून काय तुटली आहे दाल भट्टी आलेली आहे दाल भट्टी कशा दाल भट्टी सगळ्यांची रिॲक्शन घेऊ टेस्टची सगळे जर पहिल्यांदाच खात असेल ना हो तू पहिल्यांदा खायत काय भरपूर वेळा कुठं खाल्ले भरपूर लोडी नगर राजस्थानमध्ये येऊन खाल्ले का राजस्थानमध्ये पहिलं झालं हां मग ते तसं बोलतोय मी नगर मी राजस्थानचं बोलतोय मी मेन फूड कुठला आहे नगर हा नगरचं आहे काय क्लास ते फोन करते ना एकट्याला संपल का एवढी हां दाल वाटती एकट्याला संपल बाबा कशी आहे मजा आहे मजा आहे काय रात्रीचे 2 वाजले तुला मजा येते काय अरे घर विंडो करून हां रात्रीचे 2 वाजले तुला मजा येते काय तुझी मजा आहे कशी आहे मस्त मस्त कडक 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 रत्नागिरी भाषेमध्ये कडक हां तिकडे उधर सो गाईज काय शार्प बॅट टाइम 1:12. 1:12. Night. We are here to have what is it? Dal bhat. दाल बाटी आणि चुरमा So it is the first time we are having. कट ए थांब ना तू खाऊ दे ना तू खा की आता ना बरोबर सूप पे आणि सांग तुला कप्पल आलेलं आहे त्याला नको याला तिने खातात पडते मुंबईमध्ये भेटेल का आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला असं भेटेल काय ए तुझ्याकडे नांदेडकडे भेटेल तुला नगर ओके नगर राजस्थानी लोकांकडे भेटेल राजस्थान लोक कोण आहे मुंबईला राजस्थान लोक असतात हां नाही रे नाही भेटत जाम आम्ही पण जाम सुटलं तुला कसं वाटलं रे ए थांब ना तुला साईडला मस्त आहे. म्हणजे इकडं घरी पण बनवता इकडं पण खाता कसा होता बेस्ट कुठला आहे घरचा आहे काय घरचं आहे. आहे पनवती आहे रे A few moments later. 2 वर्ष 3 वर्ष खम्मा गणी अय पुणेकर सगळं असं माझं तुझं लग्न झालं नाही हां हरकती कशी स्त्री काय भेटते पुणेकर नाही स्त्री. बिगवणकर. ओ स्त्री कला ना इधर किधर स्त्री लिखा है क्या तिला नाही माहिती हां पिक्चर नाही बघ नाही येते काय पिक्चर नाही बघ I am not a movie person. मग काय बघितलं शा तू बघितलं का रे श्री बायको आणि मुलाचा फोटो शोधतो. तुला लग्नाचं ए साईडला बाजूला गाड्या मॉडल लोकांच्या साईडला वा पहिलं म्हणतो ना एक तास. सोलापूर रोडला आहे. हे थांब स्वतःच्या पोराचा आणि बायकोचा फोटो एवढा तुला स्वतः लागतो काय समोर एवढा- म्हणला तरी मला काही पीठ पडत हा? नाही. बंद कर. समोर म्हणला असं तरी पीठ नसतं पडलं एवढं. काय करणार शा बीबी का कॉफी नाही आहे इसके त्याला फोटो नाही भेटत आहे बायकोचा. फोटो गेली नाही की तुला, वाट बघत व्हिडिओ दाखवतो तुला. तर गाईज आम्ही निघालोय नाईट आऊटला पुन्हा एकदा आम्ही चाललोय मंदिराकडे आज आहे एकादशी मंदिर ओपन असेल का नसेल माहीत नाही तरी पण आता जेवलोय जेवल्यानंतर थोडा जातो नाईट आऊट करायला झोप आले भरपूर तरी पण जातोय कारण पुन्हा एकदा आम्ही काय इकडे एवढा लांब येणार नाही तरी पण आम्ही चाललोय बघू चला रिक्षा आले रिक्षाने जातो चालण्याचा स्ट्रगल घेत नाही आम्ही एवढा किती येते विचार 20 How
आम्ही चालण्याचा स्ट्रगल अजिबात घेत नाही. डायरेक्ट रिक्षा केली आम्ही. डायरेक्ट रिक्षा केली. कॅमेरा फिरू शकत नाही. कॅमेरा फिरू शकत नाही. कॅमेरा फिरवलं तर डायरेक्ट माझा ब्लॉगिंग चॅनल बॅन होईल डायरेक्ट. दिसत नाही पण तुझा दिसतंय काय चेहरा कुणाला बघायचा आहे. आवाज सो आम्ही पुन्हा आलोय दर्शनाला. आता थोडी गर्दी आहे. आज एकादशी आहे म्हणून जास्त गर्दी आहे. चला चला पुढे चल. जेवलो आम्ही. जेवल्यानंतर मग डायरेक्ट इकडे दर्शनाला आलो. कारण नंतर अजून गर्दी वाढेल. कारण आहे आज एकादशी. एकादशीच्या दिवशी जास्त गर्दी असते. मैंने खिलाई. प्रत्येकाची हालत बघू शकता. प्रत्येकाची नाही ना आता ही आता घरी माझी आहे. अरे अरे दिसत नाही कोण. आम्ही निघालो चालत होता थेट हॉटेलला. कारण आमच्याकडे रिक्षा नाही आता. एक खांद्यावर घे खांद्यावर. सो गाईज आमचं दर्शन वगैरे झालं आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आले मगाशीच. आणि आता आम्ही हॉटेलकडे चालत जातो आहे. कारण आम्हाला रिक्षा भेटत नाही आहे. कारण आता वाजले रात्रीचे 3 वाजता इकडे रिक्षा अवेलेबल नाही आहे. सो आम्ही जातो आहे आता चालत. आणि रात्रीचे 3 वाजले तरी गर्दी अजून वाढत चालली. सो आजचा व्लॉग इथंच एंड करूया आपण. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. आणि आपण भेटूया एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. सायनिंग ऑफ फ्रॉम राजस्थान. चलो बाय.